आई, तुम्हीच शिकवलंय ना की सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, मोठ्यांचा आदर करायचा. आरकेनी त्यांच्या वडिलांवर जेव्हा हात उचलला ना, मला सहनच नाही झालं ग. माझं काही चुकलं का? नाही ग, चुकलं कशाला? उलट तुझं बरोबर वाटलं म्हणून आरकेने तुझी बाजू घेतली, ती त्याच्या आई समोर. पण ती बाई मला जरा डेंजर वाटते. उससे बचना पडेगा भाई. हा पण पिंक्या, एक मात्र आहे बरं का, हा आरके माणूस म्हणून नक्की वेगळा आहे. मी आजपर्यंत इंडस्ट्रीतले अनेक लोक बघितले, अनेक. त्यांचा ऍटिट्यूड बघितला, इगो बघितला, पण स्वतःकडे इतक्यात खरेपणानं पाहणारा माणूस नाही बघितला. बाबा चहा. चहा. थँक्यू. ना मी ठेवतो. अरे ठेवते मी. अगं, मी बघते. कुठे ठेवायचं? बरं इकडे जाऊन. अरे मुकुंद, तू? मुकुंद, ये ना चहा प्यायला. नाही नाही नको, कॅरी ऑन. पण तुला कसं कळलं आम्ही परत आलो इथे ते? अगं मी रोज आरके सरांच्या घरी जात होते तुझी तुमची चौकशी करायला, पण मला आत यायला अलावच केलं नाही. आज बंटीजींचा फोन आला होता. ते म्हणाले की तुमचं सामान गोडाऊन मधून पुन्हा इथे शिफ्ट करायचंय. तेव्हा मला कळलं की तुम्ही परत येतात. हो, आत्ताच आलो. हा, हे चांगलं झालं. मुकुंद, आय एम रिअली सॉरी. म्हणजे त्या दिवशी आम्ही तुझ्याच घरी येणार होतो, पण आरके. अगं जाऊ दे ग, आता सगळं सॉर्ट झालं ना. हो, बस. तू तू ये ना आत, ये. अगं मोहिनी, माझ्याकडे आणखी एक गुड न्यूज आहे. कुठली? आपली बंद पडलेली फिल्म पुन्हा सुरू होते. खरंच? तू करशील ना मेकअपचं काम? हो. नाही, पण आरकेनी मला त्या फिल्म मधून काढलं होतं. अगं ते तेव्हा, आता सगळंच बदललंय. बघ ना, त्याच आरके सरांच्या घरी तू राहत होतीस 2 दिवस, हो ना? हो ना, आरके सरांचाच फोन आहे. हॅलो. हो. उद्या? ठीक आहे, मी येईन. आणि हॅलो. आता काय होय ते? मलाही नीट कळलं नाही रे. म्हणजे उद्या खूप महत्वाची मीटिंग आहे, तू ये असं मला म्हणाले, कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये. मीटिंग आहे? कुणा बरोबर? फिल्मच्या नवीन प्रोड्युसर सोबत. दीपा मॅडम बरोबर? दीपा? म्हणजे त्या ऍक्ट्रेस? त्याच आहेत आपल्या फिल्मच्या नवीन प्रोड्युसर. अच्छा, मग त्या येणार आहेत तर मला कशाला बोलवलंय? म्हणजे माझं काय काम आहे तिथे? परफेक्ट. प्लीज कम इन. अरे, असं का बघतोयस? असताना आवडतेस तुम्हाला. मस्त पाऊस पडतोय. पण 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 काय? फर्स्ट यूज तुला पाऊसच नाही आवडत. पण तुझ्या बरोबरचा पाऊस आवडतो मला. दीपा, फिल्म मधल्या हिरो सारखं चंद्रतारे नाही तोडून आणू शकत मी, पण तुला नेहमी सुखात ठेवेन. आय प्रॉमिस. तू माझ्या लाईफ मध्ये असणं हेच माझ्यासाठी सुख आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.
मी खूप मिस केलं तुला राघव. मोहिनी प्लीज कप. माइंड ब्लोईंग. सुपरस्टार आर के जेंडर इक्वॅलिटीवर बिलीव्ह करतो हे माहिती होतं, पण ते इंटरव्ह्यूज मधून खऱ्या आयुष्यात सुद्धा फिमेल स्टाफ. पण स्पॉट बॉईज असतात ना, तो स्पॉट गर्ल स्पॉट नाही आहे ती. मग कोण आहे? असिस्टंट, मॅनेजर? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस आय थिंक. दिस इज ऍक्च्युली अबाउट माय बिझनेस डिअर. मला 1-to-1 मीटिंग करायची आहे ऍक्टर आणि प्रोड्युसरची. सो सॉरी, पण मला दुसरं कोणी इथे नको आहे त्या मीटिंगसाठी. प्रोफेशनल गोष्ट आहे. खरं तर अनप्रोफेशनल तू आहेस. सॉरी. यू शुड बी. काय ही प्रोफेशनल मीटिंग असती तर अशी गुलाबांनी सजवलेल्या हॉटेल स्वीटमध्ये नसती. ऑफिसमध्ये असतेस नाही का? शिवाय ही आईच्या थ्रू प्लॅन झाली नसती. मॅनेजर आहे माझा. ठीक आहे, पण आधी स्वतः खेळ सुरू करायचा, स्वतःच नियम करायचे, ते नियम स्वतःच तोडायचे. तुम्ही सवय तुझी. राघव, आरके आरके म्हणतात मला लोक, प्रोफेशनली. आणि आरके 1-to-1 मीटिंग्स करत नाही. जे काही बोलायचंय तिच्यासमोर बोल.